भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या वाहिनी गावाजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। इथे एका महिलेचा तिच्या 2 चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला आहे। दुचाकीवरून जात असताना गाडी घसरल्याने महिला थेट एसटीच्या चाकाखाली आली। यात महिलेचा चिरडून मृत्यू झाला आहे। 2 चिमुकले आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत हा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। 35 वर्षे मीना ओमेश्वर कडू असे मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे। रविवारी सकाळी 6:30 वाजता ते आपल्या पती आणि 2 मुलांसह दुचाकीवरून जात होते। हे 4ही जण सराडीवरून चिखला इथं आपल्या गावी जात होते। दरम्यान सिहोरा येथील वाहिनी गावाजवळून जात असताना दुचाकी स्लिप झाली। इथे एका पाण्याच्या टाकीजवळ शेण पडलं होतं। या शेणावरून चाक गेल्यानंतर दुचाकी घसरली। यावेळी मृत मीना या डांबरी रस्त्यावर खाली पडल्या। याच वेळी सिहोराकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली मीना सापडल्या। त्यांच्या डोक्यावरून बसचं चाक गेलं। दुचाकी घसरल्यानंतर मीना यांची पती आणि 2 मुलं रस्त्याच्या डाव्या बाजूला पडल्यानं तिघं बचावले। पण दुर्दैवाने या दुर्घटनेत मीना यांचा जीव वाचू शकला नाही। 2 मुलं आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत मीना यांचा बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला। गावावरून आपल्या स्वगावी जाणाऱ्या कुटुंबावर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे। पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत।